हॅलो, कशा आहात? किचन आयच्या मध्ये आपलं स्वागत. आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम. त्यासाठी आपले लालबाग आंबा घेतलाय. त्याचा कलर रसाचा, याच्या म्हणजे मधला घरचा कलर छान येतो, लाल केसरी. त्याच्यामुळे हे आंबा घेतला आणि गोड, चवीला गोड आणि छान लागते म्हणून आपण याचीच आईस्क्रीम करणार आहोत. ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतले. त्याचे आपल्याला काप करून घ्यायचे. आणि आता बाकीचे साहित्य बघू. त्यासाठी साहित्य आपल्याला मलईदार करायचे, चांगले घरचे आपले दुधाची मलई टाकणार आहे. एसेन्स, पिवळा कलर पण येतो आणि एसेन्स छान स्वाद येतो आईस्क्रीमचा. साखर, काजू बदामचे काप आणि मिल्क पावडर आणि अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवले. ते आपलं दूध अर्धा लिटर आपण तापायला अगोदरच ठेवले. ते चांगले घट्ट झाले आणि फुल क्रीमचं दूध घेतले. ते त्याच्यात आपण साखर टाकून घेऊ आपल्या आवडीने. पण आईस्क्रीम गोडच, जेवढी गोड असेल तेवढी चांगली गोड. ते आपण थोडंशी त्याला घट्ट होऊन देऊ. जेवढं घट्ट होईल ना तेवढी आपली आईस्क्रीम चवीला छान लागते. आता आपण याला शिजू देऊ. तोपर्यंत आंब्याचे काप करून घ्यायचे. आपण स्वच्छ धुवून घेतले तर असे करून आपण याचा गर काढून घेऊ. आवश्यक असं की काप केलेले आपल्याला वरतून टाकण्यासाठी अशी त्या साईडला ठेवून द्यायची. आपलं आता याच्यात आज साखर टाकून आपलं दूध चांगलं बऱ्यापैकी घट्ट झाले. आता आपण गॅस बंद करून आपले आंब्याचे काप काढून तयार झाले. तर आता आपण हे याच्यात टाकून घेऊ. दूध थंड होऊन देऊ. मग आपल्याला थंड झाल्यावर ट्रेमध्ये टाकून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं. आणि हे आता झाकण लावून आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आणि बाकीचे जे साहित्य आहे, काजू बदाम, एसेन्स आणि मलई, हे आपल्याला हे फिरवताना टाकायचे. आता टाकायचे नाही, आता ठेवून द्यायचे फ्रीजमध्ये. तर आपलं दूध चांगलं बऱ्यापैकी थंड झाले. आता आपण हे त्यामध्ये ट्रेमध्ये टाकून फ्रीजमध्ये ठेवून देऊ. 8-9 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. चला आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ. फ्रीजरमध्ये ठेवायचं, फ्रीजमध्ये नाही ठेवायचं. म्हणजे याच्या असे सेट होऊन चांगल्या वड्या तयार होत्या. आता 8-9 तास ठेवून द्यायचं. चला आपल्या आता हे आपण दूध घट्ट करून शिजवून ठेवलेलं दूध आणि हे आंब्याचे काप, आता हे दोन्ही चांगले सेट झाले. तर फ्रीजमध्ये ठेवले तर तेव्हा किती टाईट झाले, आंबा छान झाले. तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरून घेऊ. हे पण छान झाले. हे काढून घेऊन दोन्ही एकत्र करून फिरून घेऊ. ते आपलं त्याच्यात टाकून झालं. आपल्याला थोडा एसेन्स टाकायचा. एसेन्स टाकलं की मग त्याचा कलर बी येतो आणि स्वाद छान येतो. थोडं टाकून घेऊ आपण. आणि ही क्रीम आहे. अगोदर आपण हे थोडं फिरून घेऊ आणि मग थोडी क्रीम टाकू आपण. आपल्या क्रीमी आईस्क्रीम करायची. क्रीमी चांगलं फिटून झाले. आणि आपण दुधातच साखर टाकली होती, त्याच्यानं आता साखर टाकायची नाही. त्याच्यात आपण आता क्रीम टाकून घेऊ. आता किती आपली चांगली आता क्रीमी आईस्क्रीम छान झाली. आपण थोडीशी त्याच्यात काढून घेऊ. बघा ही अशी, कोणाला जर अशी खायची असली, अशी सॉफ्ट आवडती, अशी सॉफ्ट देखील खाऊ शकतात अशी. आता आपण काढून शेट करायला ठेवू. ते आपण याच्यात टाकून घेऊ आणि शेट करायला ठेवून देऊ.
आता हे आपल्या मिक्सरमध्ये फिरून ह्याच्यात आपण टाकून ठेवले. आता आपण हे फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवू. हे आंब्याचे काप टाकू त्याच्यात. त्याच्यावर हे ठेवून द्यायचं असं, म्हणजे काय होतं मध्ये बर्फ गोळा होत नाही आणि व्यवस्थित सेट होती. असे ठेवून द्यायचं, हवा लागत नाही आणि सेट व्यवस्थित होते. हे आपण असं ठेवून ते फ्रीजरमध्ये ठेवून देऊ. चला आपली आईस्क्रीम आता 8-9 तास चांगली सेट झाली. आता हे आपण वरचं प्लॅस्टिक कवर काढून घेऊ. बघा मस्त सेट झाली. ते आपण काढून घेऊ अशी करून. चला आपले मँगो आईस्क्रीम, आंबा आईस्क्रीम तयार झाली. अशी करून पहा, खा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.